एकमेकांवर नेमका इतका राग आहे का? शांतता चर्चा होऊ देण्याची इच्छाच नाहीये का? की त्यांना कोणाचंच ऐकायचं नाहीये? हो, हे प्रश्न इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्धाबद्दलच आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला इशारा, केलेलं आवाहन, यानंतरही शस्त्रसंधीचा भंग करत इस्रायलने इराणवरती हल्ले केले. लेबनॉनची राजधानी बेरटला लक्ष्य करत त्यात लेबनॉनमधल्या हिजबुल्लाच्या मुख्यालयाचं मोठं नुकसान झालंय. हिजबुल्ला हे इराणचे दोस्त किंबहुना इराणी सैन्याची प्रॉक्सीज मानले जातात. त्यामुळे अशा हल्ल्यानंतर इराण शांत बसेल का? नाहीच. त्यांनीही इस्रायलच्या 2 शहरांवरती मिसाईल्स डागले आणि म्हणूनच आत्ता मी विचारलेले प्रश्न सगळ्या जगाला सध्या विचारावेसे वाटतंय. नमस्कार, मी पूर्वी भावे, 0 आवरमध्ये तुमचं स्वागत. आता आज मला काही महिने मागे गेल्यासारखं वाटतंय, कारण काल रात्रीपासून आखातामध्ये पुन्हा पेटलेलं युद्ध, त्याचेच काही अपडेट्स आपण बघणार आहोत. तुम्हाला माहितीच आहे की या युद्धामध्ये सध्या शस्त्रसंधी सुरू आहे, पण शस्त्रसंधीतही बरोबर 100व्या दिवशी युद्ध पुन्हा भडकलं. यात महत्त्वाचं म्हणजे आता नव्याने सुरू झालेल्या या युद्धात अमेरिका नाही, अमेरिकेने कुठलाही हल्ला केलेला नाहीये, तर आत्ताच्या घडीला इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये फक्त झुंबली आहे. इस्रायलच्या हल्ल्यांना इराणने जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्याच वेळी आणखी कडक प्रत्युत्तराचा इशारा सुद्धा त्यांनी दिला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या तंबीनंतर, अर्थात थोड्या वेळापूर्वीच इराणने हल्ले थांबवण्याची घोषणा केली आहे. इस्रायलने सुद्धा अशा पद्धतीची मान्यता दिली आहे का हे बघणं महत्त्वाचं असेल, पण हा सगळा तूर्तास दिलासा ठरलाय. आखात अशा प्रकारे पुन्हा एकदा अशांततेकडे जात असतानाच या चिंतेमध्ये एक वेगळीच भर पडली आहे, ती लाल समुद्राचीही. सध्या एकीकडे हॉर्मुझची सामुद्रधुनी संकटात आहेच, त्याचा इंधन पुरवठ्यावरती परिणाम होतोच आहे, पण आता थेट सुएझ कालव्याला जोडणाऱ्या लाल समुद्रात नाकाबंदी करण्याचा इशारा येमेनच्या हुथी बंडखोरांनी दिलाय. त्यामुळे जगाची चिंता दिवसाला वाढत चाललेली आहे. आता हुथी हे सुद्धा इराणचे मित्र आहेत, त्यामुळे ते या युद्धात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यातच युरोपियन महासंघाने हॉर्मुझवरनं इराणवरती निर्बंधांची तयारी केली आहे. आता या सर्व घडामोडींचा आधीच महागलेल्या इंधन दरांवरती भीषण परिणाम होणार हेही निश्चित आहे. या सर्व परिस्थितीमध्ये युद्धस्थिती, इंधन आणि एकूणच अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल आज आपण तज्ज्ञांशी बोलणार आहोत आणि आपला पहिला प्रश्न सुद्धा याच्याशी संबंधित आहे. पाहूया आपण पोल सेंटरला. आजचा आमचा पहिला प्रश्न, देशातील इंधन दरवाढ आणि इंधन समस्या युद्धामुळेच आहे हे लोकांना समजावण्यात सरकार यशस्वी ठरतंय असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. तुम्हाला माहिती आहे की आखाती युद्धात अणु कार्यक्रमावरनं इस्रायलने आणि अमेरिकेने इराणवरती हल्ले चढवले होते. अशी या युद्धाची सुरुवात झाली. पुढे अमेरिका आणि इराणमध्ये शस्त्रसंधी झाली, तरी हिजबुल्लाच्या नावाखाली इस्रायलने लेबनॉनवरती हल्ले सुरूच ठेवले. लेबनॉनवर हल्ले नको यासाठी अमेरिकेने दोन्ही देशात शांतता घडवून शस्त्रसंधी घडवली, पण सहज ऐकेल ते इस्रायल नव्हेच. त्यांचे लेबनॉनवरचे हल्ले कायम आहेत आणि त्यातच त्यांनी काल थेट लेबनॉनची राजधानी बेरटला लक्ष्य केलं. हिजबुल्ला दहशतवादी संघटनेचं बेरटमधलं मुख्यालय यामध्ये इस्रायलने उद्ध्वस्त केलं. आता हिजबुल्ला हे इराण समर्थक आहे, किंबहुना इराणच्या पाठिंब्यावर उभं राहिलेलं एक समांतर सैन्य आहे. त्यामुळे शांतता करार करायचा तर आधी हिजबुल्लावरचे, लेबनॉनवरचे हल्ले थांबवा अशी एक पूर्व अट इराणने आधीच अमेरिकेसमोर ठेवली होती. पण इस्रायलच्या लेबनॉनवरच्या सततच्या हल्ल्यांनी इराण आता संतापलाय. मुळात अमेरिका इराणशी शांतता करार करत असल्याचं इस्रायलला अमान्य आहे. इराण गुडघे टेकत नसल्याच्या हतबलतेतनं इस्रायलने इराणमधल्या 3 ठिकाणी रविवारी रात्री पुन्हा एकदा हल्ले चढवले. त्यामध्ये तेहरान जवळचं करज शहर, महशर बंदर आणि खुजेस्तान याचा समावेश आहे. महशरमधल्या स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि खुजेस्तानमधील पेट्रोकेमिकल संकुलावरती इस्रायलने हल्ला केला. खुजेस्तानमध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत, त्यांना देखील या हल्ल्याचा धोका निर्माण झाला होता. इराणनेही इस्रायलला प्रत्युत्तर दिलंय आणि यातूनच पुन्हा एकदा युद्धाचा भडका निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली. आता शस्त्रसंधी सुरू असताना थेट राजधानी तेहरान जवळच्या विमानतळावरती इस्रायलने मिसाईल डागलं आणि इराणने इस्रायलला प्रत्युत्तर लगेचच दिलं. त्यांनी सुद्धा इस्रायलच्या राजधानीला लक्ष्य केलं. इस्रायलची राजधानी टेल अवीव, बेन गुरियन विमानतळ आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या जेरुसलेमवरती इराणने मिसाईल्स टाकल्या. 11हून अधिक बॅलिस्टिक मिसाईल्स इस्रायलवरती सोडण्यात आल्या. त्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये सायरन वाजले
आणि अर्थातच गोंधळ उडाला. बेन गुरियन विमानतळ तातडीने बंदही करायला लागलं. आता हे हल्ले फक्त प्रत्युत्तराचे होते आणि इस्रायलला इशारा होता असं या संदर्भात इराणने म्हटलंय. आणि यावरूनच इस्रायलने जर ऐकलं नाही तर पूर्ण क्षमतेने उत्तर देऊ असा स्पष्ट इशाराही इराणने दिला. صهیونیستی با نقض مکرر آتش بس شرارت‌های خود علیه مردم مظلوم لبنان را با چراغ سبز و حمایت آمریکای جنایتکار و سکوت مجامع بین‌المللی روز به روز افزایش داده و با استفاده از سلاح‌های ممنوعه از جمله بمب‌های فسفوری مرتکب جنایات جنگی می‌گردد. با وجود هشدارهای قبلی جمهوری اسلامی ایران، رژیم کودککش صهیونیستی با عبور از همه خطوط قرمز و افزایش حملات در جنوب لبنان ضاحیه بیروت را هدف قرار داده است. तर इराणने अशा पद्धतीचा इशारा दिलेला आहे पुन्हा एकदा आपल्या नॅशनल चॅनलवरनं. पण दुसरीकडे इस्रायल मात्र इराण मुद्द्यावरनं कमालीचा हतबल झालाय. मुळात इराणशी होणाऱ्या शांतता कराराच्या मुद्द्यावरूनच इस्रायलची कुरबुर 2 दिवसापासून सुरू होती. त्यातूनच पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि डोनाल्ड ट्रम्प मागच्या आठवड्यामध्ये या दोघांमध्येही वाद झाला होता, तुम्हाला आठवत असेल. तेव्हापासूनच इस्रायल इराणच्या विरोधामध्ये काहीतरी करेल अशी चिन्ह होती आणि तशाच घडामोडी 24 तासामध्ये घडल्या. त्यातून पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला. नक्की कशा पद्धतीने हा सगळा प्रकार घडलाय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. गेल्या 24 तासात काय काय घडलं? इस्रायलने लेबनॉनच्या 150 ठिकाणांवरती हल्ले चढवले आणि राजधानी बेरतलाही लक्ष्य केलं. या मागे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की इराणची अशी भूमिका होती की लेबनॉनवरचे हल्ले सुद्धा इस्रायलने थांबवले पाहिजे. इस्रायलचे इराणच्या 3 ठिकाणांवरती हल्ले सुद्धा झाले थेट, म्हणजे फक्त लेबनॉन नाही, इराणवरही हल्ले झाले. इराणच्या खुझेस्तानचं पेट्रोकेमिकल संकुल यामध्ये लक्ष्य करण्यात आलेलं होतं. इराणचा इस्रायलवरती प्रतिहल्ला त्यामुळे पाहायला मिळाला. लगेचच रिटॅलिएट केलं इराणने या हल्ल्यानंतर. इराणचे इस्रायलच्या 3 शहरांवरती हल्ले झाले. 11 क्षेपणास्त्रामध्ये डागली गेली. प्रत्येक हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तराचा इराणचा निर्धार सुद्धा बोलून दाखवण्यात आला. तो आपण मगाशी पाहिलेला आहे. आता हल्ले पुरे झाले असा डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेच नेत्यानाहूंना फोन केल्याचं कळतंय. इराणसोबत लवकरच करार आणि इस्रायल देखील कराराचा भाग असेल अशी एक घोषणाच ट्रम्प यांनी सोशल मीडियावरनं केली. पण या सर्व स्थितीमध्ये आता हुथी बंडखोरांनी सुद्धा युद्धात उडी घेण्याचा इशारा दिलाय. त्यासाठी हे हुथी नक्की कोण आहेत आपण हे जाणून घेऊया. हौथी हे येमेनमधील इराण समर्थक बंडखोर आहेत. पण येमेन सरकारचा देखील त्यांना काही प्रमाणात पाठिंबा आहे. येमेन हा लाल समुद्राच्या काठावर असलेला देश आहे आणि हाच लाल समुद्र पुढे सुएझ कालव्याला जाऊन मिळतो. भारताची आणि जगाची सुद्धा 80% मालवाहतूक ही सुएझ कालव्यातनं आणि पर्यायाने या लाल समुद्रातनं होते. तर या स्थितीत इस्रायलने इराण आणि लेबनॉनवरचे हल्ले थांबवले नाहीत तर लाल समुद्राच्या नाकेबंदीचा इशारा या हुथींनी दिलाय. त्यामुळे तीही जगासाठी एक मोठी चिंतेची बाब आहे. हुथी बंडखोरांनी याआधी सुद्धा अनेकदा लाल समुद्रामध्ये आणि त्याला लागून असलेल्या एडनच्या आखातामध्ये मालवाहू जहाजांवरती हल्ले केलेले आहेत. त्यापैकी काही जहाजांचा भारतीय नौदलाने सुद्धा बचाव केलेला होता. हे महत्त्वाचं आहे. यातून एकंदरीतच या सगळ्या परिस्थितीचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं. स्टॉप द शूटिंग नाही, हे मी नाही म्हणत आहे. मला खात्री आहे की आपल्याला अनेकांना असं खूप म्हणावंसं वाटतंय की स्टॉप द शूटिंग. पण स्वतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर असा इशारा दिलेला आहे. तो कोणाला दिलाय तर अर्थातच इस्रायल आणि इराणला. या इशाऱ्याच्या आधी जरा आखाताचा इतिहासही आपण थोडक्यात बघूया. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाद हा जवळपास 6 दशकं जुना आहे. त्यामुळे या 6 दशकामध्ये अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये कुरबुरी सुरू होत्याच, पण प्रत्यक्षामध्ये युद्धाचा भडका उडाला तो यावर्षी 28 फेब्रुवारीला. तुम्हाला माहिती आहे की या युद्धामध्ये इस्रायल सुद्धा सहभागी होता. दोघांनी संयुक्तपणे इराणवरती हल्ले केले. पण अमेरिकेने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये शस्त्रसंधी घोषित केली आणि त्यानंतर 2 महिन्यात पहिल्यांदाच इराणवरती पुन्हा हल्ला झालाय. पण हा हल्ला अमेरिकेने केलेला नाहीये, तर इस्रायलने त्यांच्या अगतिकतेतनं केलेला हा हल्ला आहे आणि अर्थात त्याला इराणने प्रत्युत्तर दिलंय.
आता या युद्ध भडक्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण या दोघांनाही इशारा, विनंतीवजा इशारा दिलेला आहे आणि तो इशारा म्हणजे स्टॉप द शूटिंग. यानंतर इराणने हल्ले तुर्तास थांबवण्याची घोषणा केलेली आहे, पण इस्रायलचं अजूनही उत्तर आलेलं नाहीये. तुम्हाला हेही माहिती आहे की युद्ध सुरू झालं की लगेचच पुढची बातमी असते ती महागाईची. आता भारताचा विचार केला तर एकूण गरजेच्या 70% इंधन आखातात येतं. हे आपण युद्ध सुरू झाल्यापासून अनेक वेळेला ऐकलेलं आहे. आखाती युद्धात हॉर्मुझची सामुद्रधुनी अडकलेली आहे, हेही आपल्याला माहिती आहे. इथे इंधनाची जहाजं अडकलेली आहेत पर्शियाच्या आखातात, हेही आपण वारंवार ऐकतोय. त्यामुळे युद्ध सुरू झाल्यापासूनच देशामध्ये महागाईने पहिलं पाऊल टाकलं आणि आता ही महागाई चांगलीच वेग घ्यायला लागलेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेल, LPG सिलेंडर, CNG सगळं काही महागलंय. सर्वसामान्यांचा दररोज संबंध येणारं पेट्रोल महिन्याभराच्या आत 103 रुपयांवरनं 111 रुपयांवरती, 90चं डिझेल 97 रुपयांवरती, आत्तापर्यंत जेमतेम 80 रुपये असलेला CNGची किंमत आता 100 पार किलो मागे गेली आहे. आणि त्यामुळे सगळ्याच वस्तू, भाज्या सगळं काही महाग व्हायला लागलंय. युद्धाचा आज भडका उडला आणि त्यानंतर कच्चं तेल पुन्हा एकदा महागलं 3%. ते पुन्हा एकदा $100 प्रति बॅरल या किमतीकडे हळूहळू चालायला लागलंय. युद्धाचा पुन्हा भडका उडाल्यामुळे महागाई आणखी वाढण्याची भीती आम्हा सगळ्यांमध्ये निर्माण झाली आहे. आता या युद्ध भडक्याचा भारतीय शेअर बाजारावरती सुद्धा लगेचच परिणाम झाला. बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये 719 अंकांची आणि निफ्टीमध्ये 243 अंकांची घसरण झाली होती. आणि आता या सगळ्या अनुषंगाने आपण थेट जाऊयात मीडिया सेंटरला आणि पाहूयात की जो प्रश्न विचारला होता त्यावरती सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया काय आल्या. युट्यूबवरनं तन्वी ईश्वर म्हणतायत, सरकारने युद्ध आणि जागतिक कच्च्या तेलाच्या दरवाढीचा मुद्दा समोर केला आणि तो काही प्रमाणात खराही असेल, पण इंधनावरचे भारी कर, सबसिडी धोरण यामुळे दरवाढ झाली आहे. त्यामुळे फक्त बाह्य कारणं सांगून पूर्ण जबाबदारी टाळता येणार नाही. आजचा प्रश्न असा होता की युद्धामुळे सगळी महागाई भडकली आहे, हे कुठेतरी नक्की पूर्णपणे सांगता आलेलं आहे का आपल्या सरकारला? देशातील इंधन दरवाढी युद्धामुळेच हे जनतेला समजतं, पण जाणून बुजून फेक नरेटिव्ह तयार करणाऱ्यांना ते कळणार नाही. सुभाष सानप यांची युट्यूबवरनं प्रतिक्रिया आहे. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया प्रशांत आशा यांची आहे. युद्धामुळे तात्पुरत्या स्वरूपात भाव वाढू शकतात, पण जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात तेल स्वस्त असतं तेव्हा मात्र भाव कमी झालेले नसतात. युट्यूबवरनं मोहित म्हणतात, युद्धामुळे इंधनाच्या किमती वाढल्या, पण ते स्वस्त असताना आम्हा सामान्य नागरिकांना सवलत का मिळत नाही? हा प्रश्न सरकारला विचारा. त्याचबरोबर इंधनावर GST का नाही? GST लागू झाला तर प्रत्येक वस्तू स्वस्त होईल आणि चांगले दिवस येतील. आणि अर्थातच आज युद्ध पुन्हा एकदा भडकणार या भीतीने खूप प्रश्न तुमच्या मनात असतील, आमच्याही मनात आहेत आणि म्हणूनच आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहेत निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत सर आणि त्याचबरोबर ज्येष्ठ अर्थतज्ञ विनायक गोविलकर सर. आपण दोघांचंही गेस्ट सेंटरला स्वागत करूया. सगळ्यात आधी मी भागवत सरांकडे जाते. सर, प्रश्न असा आहे की आपण ऐकलंच असेल की ट्रम्प यांनी तंबी दिली आणि त्याच्यानंतर इराणने असं म्हटलेलं आहे की आम्ही कुठल्याही पद्धतीचे पुन्हा एकदा हल्ले करणार नाही किंवा आम्ही तुर्ताचे हल्ले थांबवतोय. इस्रायलचं काही उत्तर आलेलं नाही आहे. तुम्हाला खरोखरच असं वाटतंय का की आता थेट इराण, इस्रायल यांच्यामध्ये हल्ले पुन्हा सुरू होणार नाहीत? नमस्कार. सर्वात प्रथम ABP माझा चॅनलला धन्यवाद आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या दृष्टीने असं आहे की गेले 47 वर्ष इराणनी इस्रायलच्या विरुद्ध युद्धाची जी खेळी खेळलेली आहे त्या खेळीचा हा एक निर्णायक चॅप्टर असू शकतो. म्हणजे गेले 48 तास जी इराण आणि इस्रायलच्या मध्ये लढाई चालली आहे, मुख्यतः क्षेपणास्त्रांचा वापर करून, त्याला 2-3 महत्वाचे पैलू आहेत, त्यांच्याकडे आपण बघितलं पाहिजे. पहिला पैलू असा आहे की एप्रिलमध्ये जी इराण, अमेरिका, इराण, इस्रायल यांच्यामध्ये शस्त्रसंधी झाली होती त्याची सीमा काय आहे ह्याच्याबद्दल फार मोठा गोंधळ दोन्ही पार्टीज मध्ये होता. इराणच्या दृष्टीने या शस्त्रसंधीमध्ये इस्रायलची लेबनॉन मधली कारवाई ही समाविष्ट होती, परंतु अमेरिका आणि इस्रायल त्याला मान्य करायला तयार नाहीत. आपण जर गेल्या 1.5 महिना IDF नी लेबनॉन मध्ये जी कारवाई केली त्याच्याकडे नीट बघितलं
तर आपल्याला लक्षात येईल की हिजबुल्लाला फार मोठ्या प्रमाणावरती क्षती या कारवाईमुळे पोहोचलेली आहे. इस्रायल लेबनॉनमध्ये, दक्षिण लेबनॉनमध्ये जवळजवळ 30 किलोमीटर घुसलेला आहे, साऊथ ऑफ लिटानी रिव्हर. आणि त्या क्षेत्रामधनं आणि साऊथ बेरूत आणि तिकडे बेका व्हॅलीमध्ये जिथे जिथे हिजबुल्लाची शक्ती केंद्र होती, त्या शक्ती केंद्रावरती आयडीएफनी फार तुफानी हल्ला चढवलेला आहे. आणि त्यामुळे हिजबुल्लाला फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान सहन करायला लागलेलं आहे. आणि आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की हिजबुल्ला हे इराणचं इस्रायलला त्रास देण्यासाठी असलेलं सर्वात मोठं स्ट्रॅटेजिक, ज्याला ऍसेट आपण म्हणू शकतो, असं शस्त्र. आणि इस्रायलने गाझापट्टीमध्ये गेल्या 2-2.5 वर्षांनंतर हमासला फार मोठ्या प्रमाणावरती खच्ची केलेलं आहे. आणि त्याचबरोबर जर हिजबुल्ला पण लेबनॉनमध्ये खच्ची झालं तर इराणची जी ग्रँड स्ट्रॅटेजी आहे, अमेरिकेला मध्य पूर्वेमधनं हाकलून द्यायचं, इस्रायलला अस्थि करायचं किंवा इस्रायलला नष्ट करायचा प्रयत्न करायचा, या खेळीमध्ये इराणचा तो फार मोठा पराभव असणार आहे. आणि ते थांबवण्यासाठी आणि अमेरिकेला लेबनॉन मधलं युद्ध इस्रायलने थांबवलं पाहिजे याच्यासाठी दबाव आणण्यासाठी इराणनेही गेली 48 तासामध्ये खेळ केलाय असं मला वाटतं. बर, ठीक आहे. म्हणजे त्यामुळे अशा पद्धतीने कदाचित पुन्हा एकदा रिटॅलिएशन होण्याची शक्यता आहे असंच मला यातनं कुठेतरी प्रतीत होतंय इराणकडनं, कारण जर हल्ले सुरू झाले तर. मी सर तुमच्याकडे परत येते. आता पुढचा प्रश्न गोविलकर सरांना आहे. अर्थ परिस्थिती जर सगळी बघितली तर आत्ता सर्वसामान्य भारतीय नागरिक आधीच बिथरलेला आहे, घाबरलेला आहे. आज 3% पुन्हा एकदा तेलाच्या किमती वाढल्या, सोन्याच्या किमती घसरल्या, सेन्सेक्स घसरला. त्यामुळे या युद्धाचे आत्ता जरी भडकलं नाही, जैसे ते परिस्थितीत जरी राहिलं तरी सुद्धा आता भारतावरती पुढच्या काही दिवसात परिणाम कसे असणार आहेत, किती दूरगामी परिणाम असणार आहेत, कधीपर्यंत भारतीयांनी तयार राहायचं आहे महागाईशी 2 हात करायला? मला वाटतं महागाई येणार याच्याबद्दल काही कोणाचंही दुमत असण्याचं, शंका असण्याचं कारण नाही. जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती वाढत गेल्या तर स्वाभाविकपणे तेलामुळे इतर सगळ्याच वस्तूंची, कारण लॉजिस्टिक बदलतं, वाहतुकीचा खर्च बदलतो, इंडस्ट्रियल इनपुटचा खर्च बदलतो, त्यामुळे कॉस्ट वाढणार आणि कॉस्ट वाढल्यामुळे स्वाभाविकपणे किमती वाढणार. त्यामुळे किंमत वाढणार याबद्दल दुमत असायचं कारण नाही. त्या किती वाढतील हे त्या एकूण युद्धाच्या परिस्थितीनुसार त्याचं जजमेंट करता येईल. किमती मर्यादित करण्यासाठी सरकार काही प्रयत्न करतंय का, त्याच्यावर थोडं किमतीच्या, कारण जसं आत्ता म्हटलं, पेट्रोल डिझेलची किंमत किंवा LPGची किंमत ही आज जगाच्या इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतातली खूप कमी आहे. कारण सरकारने काही गोष्टी करायला सुरुवात केली, जसं उदाहरणार्थ तेल वाहतुकीसाठी हाय सी कार्गोज यांची खरेदी केली. UAE बरोबर एक करार करून तेल साठ्याची शक्यता वाढवली आहे. तेल पुरवठा मार्गाचं डायव्हर्सिफिकेशन केलं आहे. रशियाकडनं दर दिवसाला आपण 20 लाख टन आयात करतो आहोत तेल. अमेरिकेकडून सँक्शनला तात्पुरती का होईना आपल्याला स्थगिती मिळालेली आहे. मला असं वाटतं की ह्या सगळ्या कारणांमुळे किंवा सरकारने, जसं आपल्याला माहितीये की टॅक्स कमी करून घेतलेला आहे, म्हणजे उत्पादन शुल्क 10% कमी केलं आहे. तेल उत्पादन कंपन्यांना 30,000 कोटीचं अनुदान दिलं LPG साठी. यामुळे महागाई नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न शासनाकडून नक्की होतोय. ठीक आहे. म्हणजे हा बोला सर, पूर्ण करा तुम्ही. महागाई किती वाढेल याचा अंदाज वर्तवणं आता तरी कठीण, अवघड आहे नक्कीच. कारण युद्ध किती लांबेल, महागाई किती वाढेल हे आंतरराष्ट्रीय अनेक सध्या परिस्थितीवरती अवलंबून आहे. पण त्याबरोबर कुठेतरी सरकार नियंत्रण ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहे असं तुमच्या बोलण्यातून मला प्रतीत होतं. भागवत सर, पुन्हा तुमच्याकडे येत आहे. आता महागाईचा थेट संबंध हॉर्मुझच्या सामुद्रधुनीशी आपण वारंवार जोडणार आहोत, कारण जोपर्यंत तिथनं आयात पुन्हा एकदा सुरळीत होत नाही, इंधनाची म्हणा, तेलाची म्हणा, इतर सुद्धा सामग्रीची म्हणा, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाहीये. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी आहे युद्धाच्या पलीकडे सुद्धा, की तिकडचं ब्लॉकेड किंवा हॉर्मुझवरती असलेला इराणचा कंट्रोल, या गोष्टीतनं कधी एकदा मुक्तता होईल हॉर्मुझची. आता तुम्ही जो प्रश्न मला विचारलाय तो थोडासा आर्थिक जगताकडे झुकणारा आहे. परंतु मी या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला बंद करण्याच्या इराणच्या खेळीला थोड्या वेगळ्या पद्धतीने बघतो. आपण आज ग्लोबलाइज्ड जगामध्ये राहतो
जगामधलं तंत्रज्ञान आपल्याला आपल्या जीवनामध्ये पाहिजे आहे. मग असं असताना जगामध्ये खास करून आपल्या नियर मिडल ईस्ट मध्ये ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टींपासून आपण अलिप्त राहू शकत नाही. हे ग्लोबलाइज वर्ल्ड मधलं एक्झिस्टेन्शियल म्हणजे हे सत्य आहे, हे आपण नाकारू शकत नाही. बरोबर. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जर इराण बंद करण्यामध्ये यशस्वी झालं, आता अमेरिकेचा प्रयत्न कसा आहे, अमेरिकेला इराणला सामरिक आणि राजकीय दृष्ट्या खच्ची करण्यासाठी ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या त्यांनी त्या 40 दिवसांच्या युद्धामध्ये जवळपास 80-90% अचीव्ह केलेले आहेत. परंतु इराणने काय खेळी खेळली, इराणने हे युद्ध आर्थिक जगतामध्ये आणलं. आता इराण आणि अमेरिकेच्या मध्ये जे डील करायचा प्रयत्न करतायत ट्रम्प, त्यांच्या 2 रेड लाईन्स आहेत अमेरिकेच्या. एक म्हणजे इराणनी अण्वस्त्र आपल्या देशामध्ये निर्माण करता कामा नयेत आणि त्यांची जी इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल निर्माण करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता पण पुढे डेव्हलप करता कामा नये. या अमेरिकेच्या 2 रेड लाईन्स आहेत. इराणला काय पाहिजे, इराणला त्यांच्यावरती ज्या सँक्शन्स आहेत त्या सँक्शन्स उठल्या गेल्या पाहिजेत आणि बरोबर. इराणची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. म्हणजे आपण भारतामधल्या आर्थिक परिस्थितीवरती चर्चा करणं आवश्यक आहे, परंतु इराणमध्ये 70% जास्त महागाई, इन्फ्लेशन आहे आणि त्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात ते जवळपास नष्ट झालेलं आहे आणि इराणच्या जनतेमध्ये त्यांच्या राजवटीबद्दल फार मोठा असंतोष आहे. सध्या या युद्धामुळे ज्याला रॅली अराउंड दी फ्लॅग म्हणतात त्या पद्धतीने ते नागरिक त्या राजवटीच्या पाठीमागे उभे आहेत. परंतु जी आयातुल्लांची तेहरानमधली जी सत्ता होती ती धर्मांध सत्ता होती आणि पुऱ्या आखातांच्या देशांसाठी त्या इराणमधनं फार मोठा धोका होता. आणि ज्या वेळेला 7 ऑक्टोबरला हमासनी गाझामध्ये जो भयानक हल्ला केला त्याचा वापर करून इस्रायलने काय केलं, बाजी इराणच्या वरती उलटवली. हमासला क्षतिग्रस्त केलं, हिजबुल्लाला आता कमकुवत केलंय, सिरियामधनं बशर अल असादला हाकलून दिलंय. त्यामुळे इराणचा जो डाव होता किंवा इराणचं जे स्ट्रॅटेजिक कॅल्क्युलेशन्स होती ती सगळी आता अपसेट झालेली आहे. त्यामुळे आता इराणलाही तह पाहिजे, अमेरिकेलाही तह पाहिजे, कारण अमेरिका ही लोकप्रधान देश, लोकशाही प्रधान देश आहे. नोव्हेंबरमध्ये त्यांच्याकडे इलेक्शन्स आहेत, त्यांना महागाई नकोय. त्यामुळे दोन्ही पार्टीजना अमेरिका आणि इराणला आता डील पाहिजे आहे. बरोबर आहे. त्यामुळे लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याचे अर्थातच ट्रम्प आणि त्याचबरोबर इराणचे पण प्रयत्न असणार आहेत. फक्त इस्रायलने त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकू नये अशीच परिस्थिती आपण आता या क्षणी म्हटली पाहिजे. गोविलकर सर, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. आता या सगळ्या परिस्थितीचा विचार करता एक तुम्हाला प्रश्न आहे की सर्वसामान्यांना तुम्ही आता काय सल्ला द्याल, महागाईच्या दृष्टीने, अर्थकारणाच्या दृष्टीने? सर्वसामान्य नागरिकांना तर मानसिकता तयार करावी लागेल की काही काळ तरी आपल्याला आगामी काळामध्ये तेलाच्या किमतींमुळे इतरच सगळ्या वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ॲबनॉर्मल प्रॉफिट शेअर बाजारातनं मिळतील, किंबहुना आता लॉस सुद्धा थोडाफार सहन करायला लागेल. त्यामुळे फार लवकर काही शेअर्सची विक्री करावी किंवा खरेदी करण्याच्याही उत्साहात जाऊ नये असं मला सांगावंसं वाटतं. दुसरी गोष्ट, लिक्विडिटी फार महत्वाची राहील आगामी काळामध्ये. जोपर्यंत युद्धाच्या बद्दल काही समझोता होत नाही, निर्णय होत नाही, तोपर्यंत लिक्विडिटीला फार महत्व राहील. नक्कीच. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणं जी इनलिक्विड असेल ती थांबवली पाहिजे. बरोबर आहे. आणि आपल्याला आगामी काळामध्ये पुरेसा चलनाची उपलब्धता राहील ही पण एक काळजी सामान्य माणसांनी घेतली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे जास्त कुठेतरी अशा ठिकाणी, क्लिष्ट ठिकाणी गुंतवणूक करणं योग्य नाही आहे आणि कुठेतरी आपल्याजवळ पैसा गरजेला उपलब्ध असला पाहिजे, त्याची लिक्विडिटी असली पाहिजे असं आपण म्हणताय. नक्कीच सर्वसामान्य या संदर्भामध्ये विचार करतील. धन्यवाद, आज तुम्ही दोघं जण इथे आलात आणि इतक्या सविस्तर पद्धतीने आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत त्याबद्दल. आणि आता थेट पोल सेंटरला जाऊयात, पाहूयात पहिल्या प्रश्नावरती महाराष्ट्राने कौल काय दिलाय. 37,000 मतं आलेली आहेत आणि देशातील इंधन दरवाढ आणि इंधन समस्या युद्धामुळेच आहे लोकांना समजावण्यात सरकार यशस्वी ठरतंय का? 54% लोक हो म्हणतायत, 46% म्हणतायत नाही. देशात महिन्याभरापूर्वीच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुका, त्यात इंडिया आघाडीतील 2 महत्त्वाच्या अशा तृणमूल काँग्रेसचा पश्चिम बंगालमध्ये तर DMKचा तामिळनाडूमध्ये झालेला दारुण पराभव. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये इतकंच नाही तर तामिळनाडूमध्ये निकालानंतर काँग्रेसनं DMK सोबतची 2 दशकांची मैत्री सोडून TVK सोबत मांडलेला संसार. यावरून
इंडिया आघाडीतल्या मित्र पक्षांकडनं आलेले टोमणे. इकडे महाराष्ट्रातही इंडिया आघाडीतील 2 पक्ष म्हणजेच ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांची झालेली राजकीय पिछेहाट आणि भाजपशी वाढलेली जवळीक. अशा सगळ्या घडामोडींनंतर 2029 सालच्या लोकसभेआधीच इंडिया आघाडी संपते की काय अशी स्थिती असतानाच आज दिल्लीमध्ये ममता बॅनर्जींच्या विनंतीवरनं काँग्रेसने आयोजित केलेली बैठक पार पडली. 28 पक्षांच्या इंडिया आघाडीमध्ये आज 25 पक्ष उपस्थित होते. त्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती, भाकपचे नेते डी राजा, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह 23 पक्षांचे नेते उपस्थित होते. पण काँग्रेसने आघाडी तोडल्यामुळे नाराज डीएमकेनं बैठकीकडे पाठ फिरवली. तर आम आदमी पक्षानंही इंडिया आघाडीसोबत आधीच फारकत घेतली आहे, त्यामुळे तेही या बैठकीला नव्हते. बैठकीसाठी महाराष्ट्रातनं कोण जात आहे याकडे लक्ष होतंच. त्यात पवारांच्या राष्ट्रवादीकडनं सुप्रिया सुळे तर शेकापचे जयंत पाटील उपस्थित होते. ठाकरेंनी ऑनलाईन सहभाग घेतला होता. जवळपास 2 तास चाललेल्या बैठकीमध्ये 5 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यावर इंडिया आघाडीचं एकमत दिसलंही. पण जशी बैठक पार पडली तसं आरोपांचं नाट्य सुरू झालं, ज्याची सुरुवात केली आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी. पाहूयात. खरं म्हणजे आजची जी इंडिया आघाडी इंडिया पण ते इंडिया आघाडीमध्ये गेल्यानंतर बघा जे प्रादेशिक पक्ष त्यामध्ये आप, TMC, RJD, DMK, UBT आणि NCP, शरद पवार हे निवडणुकीमधून गायब झाले, निवडणुकीमध्ये हरले, पराभव पत्करावा लागला. तर दिल्लीत पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जी आता टीका केली आहे त्यावरच आजचा आपला दुसरा प्रश्न आहे. तो पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. दुसरा प्रश्न आजचा 0 आवरचा. इंडिया आघाडी म्हणजे देशविरोधकांची आघाडी. एकनाथ शिंदेंचा आरोप तुम्हाला पटतो का? आम्हाला जरूर सांगा. आता नेमके आज एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या 20 राज्यप्रमुखांची बैठक बोलावली होती. शिवसेनेला महाराष्ट्राबाहेरही राजकीयदृष्ट्या मोठं करण्यासाठीच्या सूचना शिंदेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. एकूणच काय तर शिवसेना राष्ट्रीय पक्ष बनण्यासाठी एकनाथ शिंदेंनी चंग बांधल्याचं दिसून येतंय. असो, आता पुन्हा एकदा आपण इंडिया आघाडीच्या बैठकीकडे वळूयात. 23 जून 2023 रोजी पाटण्यामध्ये नितीश कुमारांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांची पहिली बैठक झाली. त्यात काँग्रेस, समाजवादी पक्ष, JDU, ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी, लालू यादवांचा राजद, ममतांचा तृणमूल, स्टॅलिन यांचा DMK, केजरीवालांचा आम आदमी पक्ष यांच्यासह डावे पक्ष एकत्र आले होते. पण 17 जुलै 2023ला बंगळुरूला झालेल्या दुसऱ्या बैठकीत आघाडीचं नाव झालं इंडिया आघाडी आणि अर्थातच इंडिया आघाडीचा जन्म झाला, ज्यात देशातील 26 विरोधी पक्षांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर सप्टेंबर 2023ला मुंबईमध्ये इंडिया आघाडीची 3री बैठक झाली. नंतर जानेवारी 2024ला दिल्लीमध्ये 4थी बैठक झाली. त्यात नितीश कुमारांना इंडिया आघाडीचा संयोजक होण्याची विनंती करण्यात आली होती. पण 28 जानेवारी 2024ला नितीश कुमारांनी इंडिया आघाडी सोडून भाजपच्या NDAत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पाठोपाठ जयंत चौधरींनीही इंडिया आघाडीची साथ सोडली. तरी ही आघाडी कायम होती. 2024 सालची लोकसभा निवडणूक लागली. त्यात जागा वाटपांचा अनेक ठिकाणी तिढा होता. पण तरीही 2024 सालच्या लोकसभा निकालांमध्ये इंडिया आघाडीला 234 जागा जिंकता आल्या होत्या. अर्थात हा सगळा इतिहास झाला. आता भविष्याची वाटचाल. आजपासून बरोबर 3 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या इंडिया आघाडीला बरोबर 3 वर्षांनंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसायची आहे. आणि त्याची सुरुवात आजपासून झाली असं आपण म्हणू शकतो. कारण बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितलेले हे निर्णय. SIR
मतदाता सूची में हेरफेर तथा चुनाव की निष्पक्षता पर उठे गंभीर प्रश्नों के संबंध में भारत के माननीय मुख्य न्यायाधीश को एक पत्र भेजा जाएगा। ये पत्र शीघ्र ही उन्हें सौंपा जाएगा। दूसरा मुद्दा, लाखों विद्यार्थियों को प्रभावित करने वाले अनेक गंभीर मुद्दों की स्थिति को देखते हुए ये सर्वसम्मति से निर्णय लिया गया कि शिक्षा मंत्री को तत्काल इस्तीफे की हम मांग कर रहे हैं, वो इस्तीफा देना चाहिए, क्योंकि उनके कार्यकाल में नीट और सीबीएसई परीक्षाओं में शामिल लाखों युवकों के साथ विश्वासघात हुआ है। आज लाखों युवा आज रास्तों पे खड़े हुए हैं। तीसरा, वर्तमान गंभीर आर्थिक स्थिति, बढ़ती बेरोजगारी, महंगाई, एट्रॉसिटीज और किसानों के मुद्दों को हम उठाते रहेंगे और जन सरोकारों से जुड़े अन्य महत्वपूर्ण मुद्दों पर भी हम चर्चा किए हैं। उसको केंद्र सरकार के तत्काल सर्वदलीय बैठक बुलाना चाहिए और सर्वदलीय बैठक अगर बुलाएंगे तो इस सारे मुद्दों को हम उनके सामने रखेंगे। चौथा, यह सहमति बनी कि इंडिया गठबंधन के सभी दल प्रत्येक 2 माह में बैठक करेंगे। अगली बैठक अगस्त माह में हैदराबाद में आयोजित की जाएगी। पांचवा, मानसून सत्र के दौरान संसदीय समन्वय जारी रहेगा और प्रतिदिन प्रातःकाल माननीय नेता प्रतिपक्ष उनके कार्यालय में समन्वय बैठक आयोजित की जाएगी। 5 निर्णय आणि 23 पक्षांचं एकमत. पण कसं आहे ना, ममता बॅनर्जींनी निवडणूक हरल्यानंतर आज जे एकमत दाखवलंय ते त्यांनी आधीच दाखवलं असतं तर पश्चिम बंगालमध्ये इतका मोठा पराभव झालाच नसता. कारण त्यांनी केंद्रात इंडिया आघाडी सोबत राहणार असं जाहीर केलं असलं तरी राज्यात मात्र काँग्रेसला पूर्णपणे दूर ठेवलं होतं. इतकंच नाही तर राहुल गांधींच्या नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित केले होते. आता त्यांनीच जाहीर केलंय की इंडिया आघाडीला मजबूत करणार. पण असं म्हणत असतानाच त्यांनाही वाटलं असेल की 2029 साठीचा काहीतरी ठोस निर्णय आजच्या बैठकीत होईल. पण तसा काही ठोस निर्णय आज तरी झालेला नाहीये. उलट जे उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित होते त्यांनी मात्र इंडिया आघाडीला एक आवाहन केलंय. कोणतं ते तुम्हीच पहा. लोकसभा निवडणुकांच्या आधी आणि आतापासून आपण लोकांमध्ये जेव्हा जातोय देशाची सत्ता आम्हाला हवी आहे सांगण्यासाठी, जेव्हा लोक विचारतात तुमचा पंतप्रधान पदाचा चेहरा, उद्धवजींचं असं म्हणणं आहे की हा चेहरा आपण निवडला पाहिजे आणि लोकांसमोर तो चेहरा येऊन जायला पाहिजे की हा आपला देशाचं नेतृत्व करणारा हा चेहरा आहे. आता ठाकरेंचं हे आवाहन इंडिया आघाडीत मान्य होईल की नाही हे येणारा काळच ठरवेल. पण आजच्या बैठकीवरनं भाजप आणि शिंदे इतकाच पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसने केला. राज्यसभेचं कोडं सोडवल्यानंतर सुटकेचा निश्वास घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवरनं जोरदार टोमणे हाणले. इंडिया आघाड़ी का चुनाव में हार होने के बाद जो कुछ वैफल्यग्रस्त लोग हैं, ऑफकोर्स दे आर नेशनल लीडर्स, 4 अभी राज्यों के चुनाव हो गए, उसमें जैसी उनकी हार हो गई, डीएमके शुरू से ही यूपीए के और बाद में इंडिया आघाड़ी के एक महत्वपूर्ण घटक रह गए, वो आज बैठक में नहीं गए, उनका बायकॉट वहाँ पे है. शायद उसके बारे में वो चर्चा करते रहे. ते कबड्डीचे पण उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि बुद्धिबळ सुद्धा कसं करावं त्याची सुद्धा माहिती भुजबळ साहेबांना नक्कीच आहे. भुजबळ आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या स्टाईलने त्यांना ज्या वेळेला जे सांगायचं असतं ते सांगत असतात. आता तुम्ही म्हणताय मला बाळांचं ते लोकसभेला वगैरे बोललेत, राज्यसभेला बोललेत,
ते काय मला उद्देशून बोलले असतील असं काय मला वाटत नाही. बिलकुल मी माझ्या अंगावरती घेणार नाही. आत्ता तटकरेंनी ज्या भुजबळांचं नाव घेतलं त्यांच्या राज्यसभेची बातमी आता बघूयात. माफ करा, त्यांच्या हातून गेलेल्या राज्यसभेची बातमी आता आपण पाहूयात. सुनेत्रा पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि ती रिकामी जागा झाली. आता त्याच जागेवरती पक्षातनं कोण जाणार यावरून अनेकांची नावं पुढे आली. त्यात सर्वात पुढे नाव होतं ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळांचं. पण त्यांना पुन्हा एकदा राज्यसभेच्या खासदारकीनं हुलकावणी दिली आहे. त्यांच्या जागी आता राजेंद्र जैन यांची नियुक्ती झाली आहे. यामुळे या जागेसाठी इच्छुक असलेल्या भुजबळांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. तटकरे पवार कुटुंबासाठीचे नियम आम्हाला का नाहीत असा सवाल करत भुजबळांनी ही नाराजी जाहीर केली. मात्र पुतण्याला आपल्या जागी मंत्रीपदी बसवावं ही अटच भुजबळांना महागात पडली असं कळतंय. त्यामुळेच त्यांची संधी हुकली. रविवारी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीच्या बैठकीत शेवटच्या क्षणी छगन भुजबळांचा पत्ता कापून राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आली. आज राजेंद्र जैन यांनी अर्ज भरला. त्यावेळी भुजबळही होते. मात्र त्यानंतर छगन भुजबळांनी माध्यमांसमोर आपल्या मनातल्या भावना मोकळ्या केल्या. राज्यसभेवर जायचं आहे किंवा लोकसभेत जायचं आहे, पण 4-5 वेळेला आलेल्या ह्या संधी ज्या दुर्दैवाने काय हाती लागल्या नाही. तर मग यावेळेला जायचं का तर म्हटलं जाऊ. परंतु अनेक ठिकाणी मकरंद पाटील मंत्री आहेत, त्यांचे भाऊ तिथे खासदार आहेत, सुनेत्राताई आहेत, जयवर्ती आहेत, शिंदे खाली आहेत, त्यांचे पुत्र वर्तीराज, सगळी अनेक ठिकाणी आहेत. तटकरेंचे तसं आहे. तर म्हटलं मलासुद्धा हा नियम लागू करून माझ्यासुद्धा मुलाला जे आहे मंत्रिपद द्या, मी राज्यसभेवर जातो. BJPकडे ते प्रपोजल आम्ही मांडल्यानंतर शेवटचा एकच दिवस होता, आम्ही सगळ्यांनी सांगितल्यानंतर. आणि ते 1 दिवसामध्ये मग त्यांचं असं उत्तर आलं की ज्या वेळेला विस्तारीकरण होईल मंत्रिमंडळाचं, रिशफल होईल, काय होईल, त्यावेळेला विचार करू. त्यामुळे BJPने नकार दिला या गोष्टीमध्ये तथ्य नाही. आता अन्याय झालाय का? आता तो अन्याय काय आहे की चालायचंच आता आणखी पुढे. आज नाही तो कल, कल नहीं तो परसों. क्या मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ, शतरंज का खिलाड़ी नहीं हूँ. शतरंज नहीं जमता है मुझे. धन्यवाद. इंडिया आघाडी म्हणजे देशविरोधकांची आघाडी. एकनाथ शिंदेंचा आरोप तुम्हाला पटतो का? 29,000 मतं आली आहेत. 76% लोकांना हा आरोप पटलेला नाही आणि 24% लोक म्हणतायत की होय, हा आरोप पटलाय. याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा एका नव्या प्रश्नासह भेटणार आहोत. पाहत रहा ABP माझा.